काय मग केली की नाही शिवजयंती सेलिब्रेट? मला नाही वाटत महाराजांचा जन्मदिवस असा साजरा केला जात असेल. आम्ही काल 12 वाजता शिवनेरीवर ज्योत आणायला चाललो होतो. तर या ठिकाणी आपण ज्योत तर दरवर्षी आणतच असतो, पण आपल्या घराच्या जवळच पुणे नाशिक हायवे आणि जुन्नर तर आपल्याला जवळच आहे, म्हणजे महाराजांचं जन्मस्थळ. रात्री घरूनच निघायच्या टायमिंगला आहे ना, बराच वेळा आहे की ना बुलेटचा आहे का एक फटफट फटफट आवाज सारखा यायचा. म्हणजे एकदा आला, दोनदा आला, बऱ्याच वेळा आहे ना गाड्या गेल्या. बुलेट सोडा, अहो अक्षरशः स्प्लेंडरचे आहे का ते सायलेन्सर काढून लोक आहे का फटफट फटफट आवाज करत होते. आता हे सगळं रस्त्याला चाललं होतं, पण तो आवाज ऐकून आहे ना असं वाटायचं, अरे आपल्या महाराजांची शिवजयंती अशी साजरी केली जाते. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही मला असं नाही दाखवायचं की मी लय सभ्य आहे वगैरे असं काही, पण मला या ठिकाणी आहे ना हे योग्य नाही वाटलं. आता या ठिकाणी पाहू शकता की आपला लिओ इथं बांधलेला होता आणि त्या बुलेटच्या आवाजाने आहे ना लिओ पण घाबरत होता. तर मला ते खरंच योग्य नाही वाटलं. असं मित्रांनो, मनाला थोडी तरी जाण असली पाहिजे. महाराजांनी 300 वर्षाची गुलामी ही 30 वर्षातच खतम करून टाकली आणि आज आम्ही या ठिकाणी आहोत. या सगळ्या दृश्यांवरून तर मला तरी असं वाटतं की तुमची माझी कुणाचीच लायकी नाही महाराजांची निदान नाव तरी घ्यायची. मान्य आहे की काळानुसार सगळं बदलत चाललंय, अरे पण एकाने ह्या सर्व गोष्टी केल्यावर दुसऱ्यांनी केल्याच पाहिजे असं नाही ना. पाहिलं ना भावांनो, हे होते महाराजांचे कट्टर शिवभक्त आणि कट्टर मावळे. रात्रीचं 12च्या नंतरही किल्ल्याक येणार पब्लिक बरंच होतं. मनात एक असा प्रश्न पडला की एवढे सगळे लोक ना गड संवर्धनासाठी त्या ठिकाणी आले तर काय होईल. डीजे समोर नाचणे, महाराजांच्या नावाचे झेंडे फिरवणे, आपल्या भगव्या झेंड्याचा देखील एक मान आहे. या ठिकाणी एका गाडीला मस्त सजावट केली होती. म्हणजे मला ना असं वाटलं की काही लोकांनी मर्यादा राखून ना शिवजयंती सेलिब्रेट केलेली, पण काही लोकांनी माज दाखवून आनंदाने सेलिब्रेट केलेली. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये कोण दिसतंय कोण नाही याचं सोडून द्या, पण व्हिडिओ बनवायच्या मागचा उद्देश समजून घ्या तुम्ही. हो, सगळेच वाईट आहे असंही नाही. काही लोकांनी ना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी अन्नदान पण केलेलं आहे. किल्ल्यापासून चालत ना खाली चौकात आलो, त्या ठिकाणी स्मारका शेजारीच महाराजांपाशी काहीतरी कार्यक्रम चालला होता. बराच वेळ हा कार्यक्रम चालला होता. शिस्तीचं वातावरण होतं, भारी वाटलं हे सगळं पाहून. किल्ल्यापासून ना चौकात यायच्या वेळेस ना म्हणजे बरेच लोक खाली येत होते आणि काही असे पोरांचे ग्रुप्स वगैरे असायचे, तर त्यात ना पोरं शिव्या द्यायचे आया बहिणींवरून. म्हणजे महाराजांची शिकवण काय आणि तुम्ही महाराजांच्या पावनभूमीवरच आहे ना अशा आया बहिणींवरून शिव्या देता. अशा वेळेस हे तुम्ही सगळं घरी विसरून येत झाला नाही. त्या ठिकाणी घरी चाललो होतो, 4:30 वाजले होते, बुलेटचा आवाज करीत चालले होते पोरं. असो, यातून तुम्हाला काही घेण्यासारखं वाटलं तर व्हिडिओ पुढे शेअर करा तुमच्या मित्रांना.